नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वीचा पहिला धडा विज्ञान भाग 1चा गुरुत्वाकर्षण याचा स्वाध्याय इथे सोडवतोय। जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। माझं नाव आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून हा व्हिडिओ करते। तर आपण पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची सुद्धा इथे उत्तरे लिहिलेली आहेत। थोडे आठवा, पान क्रमांक 1 वरील प्रश्न आहेत। एखाद्या वस्तूवर बल लावले असता काय परिणाम घडून येतो? उत्तर, एखाद्या वस्तूवर बल लावले असता त्याचे वस्तूवर होणारे परिणाम। स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते। उदाहरणार्थ, जमिनीवर स्थिर असलेल्या चेंडूला लात मारल्यास तो गतिमान होतो। दुसरा प्रश्न आहे, गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते। उदाहरण, ब्रेक वापरून गतिमान सायकल थांबवता येते। 3, वस्तूची चाल बदलू शकते। उदाहरणार्थ, गतिमान सायकलचे ब्रेक दाबले असता सायकलची चाल कमी होते। आणि 4, वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते। उदाहरणार्थ, एक समान चालीने वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूच्या गतीची दिशा प्रयुक्त बलामुळे सतत बदलत असते। 5वा, वस्तूची चाल व वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात। उदाहरण, गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला असता चेंडूची चाल व चेंडूच्या गतीची दिशा दोन्ही बदलतात। आणि 6वा आहे मुद्दा, वस्तूचा आकार तसेच वस्तूच्या आकारमान यात बदल होऊ शकतो। उदाहरणार्थ, रबरी चेंडू दाबला असता तो गोलाकार न राहता त्याचा आकार बदलतो, तसे त्याचे आकारमानही कमी होऊ शकते। दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहिती आहेत? उत्तर, पृथ्वी व चंद्र यामधील गुरुत्वीय बल, 2 गतिमान विद्युत प्रभारांमधील विद्युत चुंबकीय बल, अणुकेंद्रकातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांच्यामधील अणुकेंद्रकीय बल, स्नायू बल, यांत्रिक बल, स्थितिक विद्युत बल इत्यादी। तिसरा प्रश्न, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? उत्तर, गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे, म्हणजेच कोणत्याही 2 वस्तूंमध्ये ते प्रयुक्त होते। न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम कोणते? पान 1 वरील प्रश्न आहे। उत्तर आहे, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते। 2, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते। 3, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पराविरुद्ध असतात। आकृती 1.4 मध्ये ESF एक क्षेत्रफळ ASB एवढे असल्यास EF बद्दल काय सांगता येईल? तर पान 4 वरील प्रश्न आहे आणि याचं उत्तर, त्या ग्रहाला E पासून F पर्यंत जाण्यास लागणारा कालावधी, A पासून B पर्यंत जाण्यास लागणारा कालावधी। तर सिद्ध करा की SI एकक प्रणाली G चे एकक Nm² kg² आहे। तर न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार 2 द्रव्य कणांमधील गुरुत्व बलाचे परिमाण F बरोबर बल, G बरोबर गुरुत्व स्थिरांक, M बरोबर वस्तुमान व R बरोबर अंतर। तर F बरोबर G m1 m2/r²। येथे m1 व m2 ही द्रव्य कणांची वस्तुमाने असून R हे त्या द्रव्य कणातील अंतर होय, तसेच G हा गुरुत्व स्थिरांक होय। वरील सूत्रावरून G बरोबर Fr²/m1 m2, बलाचे SI एकक न्यूटन N, अंतराचे SI एकक मीटर M, वस्तुमानाचे SI एकक किलोग्राम kg, म्हणून G चे SI एकक Nm²/kg²। टेबलावरील 2 वस्तूंमध्ये व तुमच्या शेजारी बसलेल्या तुमच्या मित्रांमध्ये गुरुत्वीय बल असेल काय? जर असेल तर तुम्ही दोघे एकमेकांकडे सरकले का जात नाही? पान क्रमांक 5 वरील प्रश्न आहे। तर होय, 2 वस्तूंमध्ये व शेजारी बसलेल्या 2 मित्रांमध्ये गुरुत्वीय बल असतेच, परंतु वस्तू व टेबल यामधील घर्षण बलामुळे 2 वस्तू एकमेकांकडे सरकले जात नाहीत। तसेच आपण व जमीन यामधील घर्षण बलामुळे आपण व आपला मित्र एकमेकांकडे सरकले जात नाहीत। न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते, म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते, तसे सफरचंदही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते। मग सफरचंद पृथ्वीवर का पडते? पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही? तर पान क्रमांक 7 वरील प्रश्न आहे। उत्तर आहे, पृथ्वीवर सफरचंद एकमेकांकडे सरकतात, पण सफरचंदाच्या विस्थापनाच्या परिमाणाच्या मानाने पृथ्वीच्या विस्थापनाचे परिमाण नगण्य असते। तसेच निरीक्षक पृथ्वीवर असतो। पृथ्वीचे वस्तुमान बरोबर सफरचंदाचे वस्तुमान, पृथ्वीचे वस्तुमान हे मोठे आहे सफरचंदाच्या वस्तुमानापेक्षा, म्हणून पृथ्वीच्या त्वरणाचे परिमाण हे सफरचंदाच्या त्वरणाच्या परिमाणापेक्षा जास्त असते। तर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते? पान क्रमांक 8 वरील प्रश्न आहे।
उत्तरे गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवर ठेवलेल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वातावरण आणि पाणी. गुरुत्वाकर्षणाशिवाय वातावरणातील हवा आणि पृथ्वीवर पाणी अवकाशात तरंगत वाहू जाईल. प्रत्येक वस्तूचे वजन 0 होईल. त्यामुळे वस्तूवर कोणतेही बल प्रयुक्त केले असता त्या अवकाशात निघून जातील. जसे चेंडू हवेत फेकला तर तो पृथ्वीवर परत येणार नाही आणि पृथ्वीवरील सजीवसृष्टी नष्ट होईल. 1. जीचे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते? पान क्रमांक 8 वरील प्रश्न. जेव्हा जीचे मूल्य दुप्पट होईल तेव्हा वस्तूचे वजन सुद्धा दुप्पट होईल. त्यामुळे वस्तू उचलणे किंवा ढकलणे सुद्धा कठीण होईल. जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट असते व त्रिज्या अर्धी असते तर जीचे मूल्य किती असते? पान क्रमांक 8 वरील प्रश्न आहे. त्याचं आपण इथे उदाहरण सोडवलेलं आहे. तर त्याचं उत्तर निघालंय म्हणजे जीचे मूल्य आत्ताच्या 8 पट असते. पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही फरक पडेल का? पान 9 प्रश्न आहे. तर गुरुत्वाकर्षण शक्ती नेहमी उभ्या खालच्या दिशेने म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागी कार्य करते. ती ज्या वस्तूवर कार्य करते त्या वस्तूच्या स्थिती किंवा अभिमुखतेनुसार त्याची दिशा बदलत नाही. पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य किती असेल? पान क्रमांक 9 वरील प्रश्न आहे. उत्तर 0. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचे वजन स्थिर राहील का? पान क्रमांक 10 वरील प्रश्न. नाही. जसे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जावे तसे आपले वजन कमी होत जाईल. समजा तुम्ही एका उंच शिडीवर उभे आहात. पृथ्वीच्या केंद्रापासून तुमचे अंतर 2r असल्यास तुमचे वजन किती असेल? तर इथे बरोबर आपल्याला उदाहरण सोडून दिलेलं आहे. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण नियमाप्रमाणे अधिक वस्तुमान असलेल्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल अधिक असते. मग ती वस्तू कमी वस्तुमान असलेल्या वस्तूहून अधिक वेगाने खाली का पडत नाही? पान क्रमांक 12 वरील प्रश्न. याचं उत्तर आपण दिलं इथे. स्वाध्यायाला सुरुवात करूया. खालील तक्त्यातील 3ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत करायचा आहे. 1, 2, 3. इथे उत्तर आहे वस्तुमान kg, जडत्वाचे माप वजन n, उंचीवर अवलंबून आहे, गुरुत्व त्वरण m², केंद्राजवळ 0, गुरुत्व स्थिरांक nm²/kg², संपूर्ण विश्वात सारखे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे? एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान वजन मंगळावरील तेवढेच असतील का? तर वजन आणि वस्तुमान. वजन हे एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन म्हणतात. आणि वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामधील असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. दुसरा फरक आहे वस्तूचे वजन ठिकाणानुसार बदलत जाते तर वस्तुमान सर्वत्र सारखे असते. तिसरा फरक आहे वजनाचे एकक न्यूटन n आहे तर वस्तुमानाचे एकक kg आहे. वजन ही सदिश राशी आहे तर वस्तुमान ही अदिश राशी आहे. पृथ्वीच्या केंद्रस्थानी वस्तूचे वजन 0 असते तर वस्तूचे वस्तुमान कधी 0 नसते. पृथ्वी मंगळावरील वजन वस्तुमान वस्तूचे वस्तुमान m पृथ्वीवर मंगळावर समान असेल परंतु वजन mg मात्र समान नसेल कारण ते मंगळावरील मूल्य पृथ्वीवरील g च्या मूल्यापेक्षा वेगळे आहे. मुक्तपतन, गुरुत्वपतन, मुक्तिवेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय? याचं उत्तर. मुक्तपतन म्हणजे एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असल्यास त्या गतीला मुक्तपतन म्हणतात. गुरुत्व त्वरण म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे होणाऱ्या वस्तूच्या त्वरणास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात. 3. मुक्तिवेग. ज्या विशिष्ट आरंभ वेगामुळे ग्रहाच्या पृष्ठभागापासून वर जाणारी वस्तू त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते त्या आरंभ वेगास मुक्तिवेग म्हणतात. यावेळी वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. अभिकेंद्री बल. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते या बलास अभिकेंद्री बल म्हणतात. केपलरचे 3 नियम लिहा त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मांडण्यास कशी मदत झाली? केपलरचा पहिला नियम. ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. 2. केपलरचा दुसरा नियम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. 3. केपलरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. दुसरा प्रश्न आहे ग्रहाच्या सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी म्हणजे आवर्तकाल. ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर म्हणजे कक्षेचा परीघ 2πr आहे तर ग्रहाची चाल बरोबर कक्षेचा परीघ अपॉन आवर्तकाल 2πr/t. प्रश्न दुसरा. एक दगड u वेगाने वर फेकल्यावर h उंचीपर्यंत पोहोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो. तर हे आपल्याला दिले की t1 = t2 हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे, त्यांनी आधीच सांगितलेलं आहे.
तर गतिविषयक समीकरणे काय होतात की v इज इक्वल टू यू प्लस 80 बरोबर 1 आणि दुसरा आहे s इज इक्वल टू यू प्लस टी प्लस 1/2 AT वर्ग, हे दुसरं समीकरण आहे. तर त्यानुसार आता बघा s आपण इथे मांडणी केली तर s बरोबर u वजा AT गुणिले t अधिक 1/2 AT वर्ग, हे कंस सोडून आपण इथे ऑलरेडी समीकरण मांडलेलं आहे. त्यामुळे s बरोबर vt मायनस AT वर्ग अधिक 1/2 AT वर्ग, म्हणून s बरोबर vt वजा 1/2 AT वर्ग, कारण वजा 1 अधिक 1/2 बरोबर वजा 1/2 होतं. या समीकरणानुसार इथे आपल्याला उत्तर आलेलं आहे वजा 1. दगडवर जाताना म्हणजेच ए पासून बी पर्यंत AB बरोबर h, AB ची उंची h आहे. तर s बरोबर h, कारण जेवढं विस्थापन आहे तितकीच उंची आहे. त्यामुळे t बरोबर t1, a बरोबर वजा g, कारण ऋण त्वरण होते. u बरोबर u आणि v बरोबर 0. तर समीकरण 3, हे जे समीकरण आहे 3, त्या 3 वरून h बरोबर 0 वजा 1/2 गुणिले वजा g गुणिले t1 स्क्वेअर, म्हणजेच h बरोबर 1/2 GT1 स्क्वेअर, असं हे चौथं समीकरण तयार होतं. खाली दगड पडताना म्हणजेच B टू A, T बरोबर T2, कारण A टू B जाताना T1 होतं आणि B टू A येताना T2 होतं. T बरोबर T2 आणि U बरोबर 0 आहे. तिथे आरंभीचा वेग 0 आहे, कारण वरती हा जो वरती स्पॉट आहे B, हा B पासून खाली A पर्यंत येताना त्याचा B कडे त्याचा वेग 0 असतो. त्यामुळे U बरोबर 0, आरंभीचा वेग 0. तर समीकरण 2 वरून h बरोबर 1/2 GT2 चा वर्ग, हे पाचवं समीकरण तयार झालेलं आहे. तर समीकरण 4 व 5 वरून म्हणजेच T1 बरोबर म्हणजे T1 स्क्वेअर बरोबर T2 स्क्वेअर इज इक्वल टू T1 इज इक्वल टू T2, म्हणून T1 व T2 दोन्ही धन आहे. त्यानुसार आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. समजा की जी चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर एक जड वस्तूला जमिनीवर ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का? तर उत्तर 1 होय. वस्तू जमिनीवरून ओढून नेताना वस्तू व जमिनीचा पृष्ठभाग यामधील घर्षण बलाविरुद्ध कार्य करावे लागते आणि हे घर्षण बल वस्तूच्या वजनाशी समानुपाती असते. वस्तूचे वजन W बरोबर F बरोबर mg. जी चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर वस्तूचे वजनही दुप्पट होईल. परिणामी वस्तू व जमिनीचा पृष्ठभाग यामधील घर्षण बल पण दुप्पट होईल. यामुळे ती जड वस्तू जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने कठीण होईल. प्रश्न 3 आहे. पृथ्वीच्या केंद्रावर जी चे मूल्य 0 असते याविषयी स्पष्टीकरण लिहा. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्व त्वरण पुढीलप्रमाणे G बरोबर gm/r². तर जी चे मूल्य पृथ्वीवर वस्तुमान m व त्रिज्या r यावर अवलंबून असते. जसजसे आपण पृथ्वीच्या आत जातो तसतसे आपले पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर कमी होत जाते आणि तिच्या त्रिज्या इतके r राहत नाही. तिसरा मुद्दा आहे. अंतराबरोबर पृथ्वीचा गुरुत्व बलाचा परिणाम घडवणारा भागही कमी होतो. त्यामुळे वस्तुमान m होते व त्याचे मूल्य कमी 4. m आणि r यांच्या मूल्यातील बदलाचा एकत्रित परिणाम म्हणून जी चे मूल्य पृथ्वीच्या केंद्रावर 0 असते. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 चा पहिला धडा गुरुत्वाकर्षण या धड्याच्या स्वाध्यायातील 5वा प्रश्न बघत आहोत. या 5व्या प्रश्नामध्ये सर्व उदाहरणं आहेत, गणित आहेत जी तुम्हाला पेपरला येऊ शकतात. तो ही उदाहरणं लक्ष देऊन ऐका आणि सोडवण्याचा प्रयत्न करा तुमच्या वहीमध्ये. चला सुरुवात करूया आपल्या या स्वाध्यायाला. तर 5वा प्रश्न अ. जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटरवरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्वीय त्वरण किती? हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर कसं सोडवायचंय, तुम्हाला पहिले त्याच्यामध्ये त्या प्रश्नामध्ये काय काय माहिती दिली ती लिहायची आहे. तर S म्हणजे विस्थापन, T म्हणजे वेळ, U म्हणजे आरंभ वेग आणि A म्हणजे त्वरण आणि स्मॉल g याला गुरुत्वीय त्वरण असं म्हणतात. तर विस्थापन आहे 5 मीटर, वेळ आहे 5 सेकंद, आरंभ वेग आहे 0 आणि गुरुत्वीय त्वरण आपल्याला ओळखायचे आहे. तर हे सूत्र आहे की S इज इक्वल टू ut प्लस 1/2 AT², हे सूत्र आहे. तर त्या सूत्रानुसार आपल्याला इथे मांडणी करून घ्यायची आहे. तर आपला ही मांडणी करून झाल्यानंतर मांडणी कशी होते की 5 बरोबर 0 गुणिले 5 अधिक 1/2 गुणिले g गुणिले 5 चा वर्ग, T² म्हणजे 5 चा वर्ग. तर 5 बरोबर 1/2, कारण 0 गुणिले 5 0 होतात. त्यामुळे 1/2 गुणिले g गुणिले 25, कारण 5 चा वर्ग 25 होतो. तर मग 5 बरोबर काय होतं की 25/2 गुणिले g. मग 2 इकडे आला, 25 तिकडे गेला तर होतं काय की 5 गुणिले 2 बरोबर 25 गुणिले g. मग 10 बरोबर 25 गुणिले g. मग 10 g इकडे घ्यायचा आणि 10 तिकडे द्यायचा.
तर इथे जो गुणाकार आहे तो भागाकारात जाईल इकडे, आणि इकडचा गुणाकार आहे तो भागाकारात येईल, म्हणजे 10/25 बरोबर जी. मग 10/25 याला भागल्यानंतर त्याचं उत्तर असं येतं की जी इज इक्वल टू 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा प्रकारे आपलं हे पहिलं उत्तर आलेलं आहे. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रश्न 5 आ. ग्रह क ची त्रिज्या ख ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. क चे वस्तुमान MA आहे, तर ख ग्रहावरील जी चे मूल्य क ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ख ग्रहाचे वस्तुमान किती. तर आपल्याला क चे वस्तुमान MA दिलेलं आहे, आपल्याला ख चे काढायचे आहे. तर आपण इथे अशा प्रकारे मांडणी केली की इकडे ग्रह क बद्दल माहिती दिली आणि इकडे ग्रह ख बद्दल माहिती दिलेली आहे, आणि मध्ये आपलं हे सूत्र आहे. तर ग्रह क ला काय काय माहिती दिली ती बघूया. ग्रह क ची माहिती, आर म्हणजे त्रिज्या. आर बरोबर काय दिली त्यांनी, स्मॉल r/2, कारण त्यांनी सांगितले ना की ग्रह क ची त्रिज्या ख ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. म्हणजे समजा याची r असेल तर याची r/2, आणि याचं वस्तुमान MA दिले आणि याचं वस्तुमान MB दिले. त्याचं गुरुत्वीय त्वरण G दिलेलं आहे आणि याचं अर्ध दिले, कारण याचे क चे वस्तुमान ख च्या अर्ध आहे. त्यामुळे आपल्याला इथे G इज इक्वल टू G/2 लिहावं लागलं आहे. त्याचं सूत्र आहे G इज इक्वल टू Gm/r². हे सूत्र आपण या गणितात वापरणार आहोत. तिथे क बद्दल आपल्याला उत्तर काढायचं आहे आणि इथे ख चं उत्तर काढायचं आहे. तर क चं उत्तर कसं काढणार आपण, G इज इक्वल टू Gm/r² हे सूत्र आहे. मग त्याची इथे माहिती भरायची आपल्याला. आता आपल्याला याची काही माहिती दिलेली, M बरोबर काय दिलं आहे, MA दिलेलं आहे. G इज इक्वल टू Gma/r²चं काय दिलेलं आहे आपल्याला, r/2², कारण आपली इथे दाखवली होती त्रिज्या काय आहे, r/2. ही त्रिज्या आपण इथे वापरली आहे, त्याचा स्क्वेअर काढायचा आहे. मग असं उत्तर येणार की G इज इक्वल टू 4Gma/r². तर हे पहिलं उदाहरण झालं, जे पहिलं समीकरण झालं. आता इकडे पाहूया ख ची बाजू. G इज इक्वल टू Gm/r². G इज इक्वल टू Gmb, कारण आपल्याला वस्तुमान दिलं MB आणि त्याचं काय झालं त्रिज्या दिलेली आहे r, त्यामुळे r² येणार. तर G इज इक्वल टू 2Gmb/r². तर हे दुसरं समीकरण तयार झालं. तर समीकरण 1 व समीकरण 2 वरून हे समीकरण 1 समीकरण 2, 2Gmb/r² इज इक्वल टू 4Gma/r². तर 4 यांचं इथे G आणि G कापला गेला, नंतर हा r² कट झाला, तर बे एके बे आणि बे दोने 4. तर MB बरोबर 2 MA. इथे उत्तर तसं झालेलं आहे बघा, MB बरोबर 2 MA, कारण हा 4 गेला म्हणजे बे दोने 4 झाले, त्यामुळे हा 2 आला आणि MA म्हणजे MB बरोबर 2 MA. याचं उत्तर असं आलेलं आहे. ई. एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 किलोग्रॅम व 49 न्यूटन आहे. जर चंद्रावर जीचे मूल्य पृथ्वीच्या 1/6 असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल. आपल्याला मास म्हणजे वस्तुमान दिलेलं आहे 5 किलोग्रॅम. तर पृथ्वीवर बघा वस्तुमान आहे 5 किलोग्रॅम, वजन आहे 49 न्यूटन. तर जी म्हणजेच गुरुत्वीय त्वरण आपल्याला काढायचं आहे. तर वजनाचं सूत्र काय आहे, W इज इक्वल टू mg हे सूत्र आहे. तर वजन किती आहे 49 न्यूटन, m इंटू जी मास इंटू किलोग्रॅम, 5 गुणिले 9. तर 49/5 बरोबर आपलं जी आलेलं आहे. तर मग जी 49 ने 5 ला भागल्यानंतर 9.8 मीटर पर सेकंद असं उत्तर येतं जीचं. तसं आता चंद्राचं बघूया. चंद्राचं मास आहे 5 किलोग्रॅम, आपल्याला वजन काढायचं आहे आणि आपल्याला गुरुत्वीय त्वरण आपल्याला इथे भेटलेलं आहे 9.8 मीटर पर सेकंड. पण आपल्याला आता षष्ठांश सांगितलंय, कारण पृथ्वीचे 1/6, त्यामुळे तर गुणिले 1/6 असं करायचं. तर मग आता वजन बरोबर मास इंटू किलोग्रॅम. वजन बरोबर इथे काय आलं मग 5 गुणिले 9.8 गुणिले 1/6. मग वजन बरोबर 5 गुणिले 9.6/6, कारण 1 ने या दोघांना गुणल्यानंतर 9.8 गुणिले 6 असं उत्तर येतं. त्यामुळे W इज इक्वल टू 5 इंटू 1.634 असं आल्यानंतर यांचा गुणाकार केल्यानंतर वजन बरोबर 8.170 न्यूटन असं येतं. त्यामुळे आपल्याला इथे मास जर म्हटलं तर चंद्राचं मास आहे 5 किलोग्रॅम आणि त्याचं वजन आहे 8.17 न्यूटन. तर पहा इथे आहे ई. एक दगड u वेगाने वर फेकल्यावरती h उंचीपर्यंत पोहोचतो. प्रश्न 5 ई. वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते, तिचा आरंभीचा वेग किती असेल, त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल असं सांगितलं. आणि आपल्याला तिथे दिलेलं आहे कंसामध्ये की G इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
तर पहा, ही वस्तू आहे, तिचे विस्थापन इथून खालून म्हणजे आपल्या जमिनीपासून वरपर्यंत त्याचं 500 मीटर त्याचं विस्थापन झालेलं आहे. वरून परत खाली यायला पण 500 मीटर विस्थापन झालेलं आहे. तर त्याचा आरंभीचा वेग किती होता आणि त्याला वरून खाली येण्यास किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचे आहे. इथं विस्थापन किती मीटर झाले? 500 मीटर. गुरुत्वाकर्षण किती आहे? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वेग किती आहे? 0. आणि आरंभीचा वेग किती आहे काढायचा आहे. तर पहिला वेळ म्हणजे खालून वर जाण्याचा हा T1 आहे, हा T2 आहे. T1 आणि T2 आपल्याला काढायचं आहे. तर याचं सूत्र आहे की v² = u² + 2as हे सूत्र आहे. तर त्यानुसार आपण इथे मांडणी केली तर 0 = u² अधिक 2 गुणिले -10, कारण आपण खालून वर चाललेलो आहोत त्यामुळे -10 गुणिले 500. तर इथे बघा उत्तर नंतर काय होतं की -u² = -100 × 500 बरोबर. म्हणून u² बरोबर 10,000. त्यामुळे u बरोबर इथे वर्गमुळात 10,000 गेले, कारण 10,000चं मूळ येत नाही, वर्ग येत नाही, त्यामुळे त्याला वर्गमुळात टाकलं. त्यामुळे त्याचं उत्तर आलं की 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे u आरंभीचा वेग किती होता त्याचा? 100 मीटर सेकंड पर स्क्वेअर. v = u + at हे सूत्र आहे त्याचं दुसरं सूत्र. त्यामुळे आपल्याला इथे v ची किंमत मिळालेली आहे, आता u ची पण किंमत मिळालेली आहे, आणि a म्हणजेच त्वरण आणि t याची पण आपल्याला आता किंमत काढायची. t ची किंमत काढायची, T1 आणि T2 ची. तर सूत्रानुसार मांडणी केल्यानंतर काय येतं की 0 = 100 अधिक -10 गुणिले t. मग t बरोबर काय येतं की 100/10. त्याचं 0 कापला. मग T1 आलेला आहे 10 सेकंड. v² बरोबर u² अधिक 2as हे सूत्र आहे. तर त्यानुसार मांडणी केल्यानंतर काय होतं की 0 = u² अधिक 2 गुणिले -10 गुणिले 500. म्हणून -u² बरोबर -100 गुणिले 500. म्हणून u² बरोबर -10,000. तर इथे वजा कट झालेला आहे, त्यामुळे u बरोबर वर्गमुळात 10,000, कारण इथला 2 इथे वर्गमुळात गेलेला आहे. त्यामुळे u बरोबर 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर आपल्याकडे आता u ची माहिती, v ची माहिती, a ची माहिती आलेली आहे, आपल्याला t काढायचं आहे. त्यामुळे हे सूत्र त्यासाठी बरोबर राहील. तर त्यानुसार मांडणी केल्यानंतर आपल्याकडे उत्तर येत असतं की 0 = 100 अधिक -10 गुणिले t. तर आता t बरोबर काय येणार मग? 100/10. त्यामुळे T1 आलेला आहे 10 सेकंद. त्याच्या पुढे आपल्याला अजून तिसरं सूत्र वापरायचं आहे की s बरोबर ut अधिक 102 at वर्ग हे सूत्र आहे. या सूत्रानुसार मांडणी केल्यावरती असं उत्तर येतं की 500 बरोबर 0 गुणिले t अधिक 102 गुणिले 10 गुणिले t2, कारण इथे 2 t आहे ना, इथे T1 इथे T2 t² असं वापरलेलं आहे. तर 500 बरोबर 102 गुणिले 10 गुणिले t चा वर्ग. तर t आपल्याला अजून काढायचा आहे. 500 बरोबर 10/2 गुणिले t वर्ग. त्यानंतर उत्तर असं येतं की 500 बरोबर 5 गुणिले t वर्ग, कारण इथला 2 इथल्या 10ला कट केल्यानंतर उत्तर येतं 5. त्यामुळे 500/5 बरोबर t वर्ग. 100 बरोबर t वर्ग. मग इथला t बरोबर काय केला आपण? वर्गमुळात 100 टाकला. मग त्याचं उत्तर असं येतं की T2 बरोबर 10 सेकंद. म्हणजे एकूण वेळ किती लागला की वरून खाली जायला आणि खालून वर यायला. तर T1 अधिक T2 बरोबर 20 सेकंद, कारण T1 किती आले होते? 10 सेकंद, आणि T2 पण आले 10 सेकंद. म्हणून एकूण वेळ त्याला 20 सेकंद लागला. एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. तर G बरोबर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल? तर आपण याची माहिती लिहूया पहिले. T बरोबर 1, U बरोबर 0, G बरोबर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, S बरोबर म्हणजे विस्थापन आणि वेग त्याचा काढायचा आहे आपल्याला. त्यासाठी बरोबर सूत्र काय असेल तर v = u + at. v बरोबर काय आहे आता? 0 अधिक 10 गुणिले 1, म्हणजेच v बरोबर 10 मीटर पर सेकंड आपल्याला आहे. त्यामुळे याचं उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला S म्हणजे विस्थापन काढायचं आहे. त्यासाठी सूत्र कुठलं बरोबर राहील तर v² = u² + 2as हे सूत्र बरोबर राहील. त्यानुसार मांडणी करूया आता. 10 वर्ग बरोबर 0 वर्ग अधिक 2 गुणिले 10 गुणिले 5. 100 बरोबर 20 गुणिले 5. 100/20 बरोबर 5 आलेलं आहे उत्तर, कारण इकडचं गुणिले इकडे गेला भागाकारात. त्यामुळे मग आता S बरोबर 5 मीटर आलेलं आहे, म्हणजे आपल्याकडे v चं उत्तर आणि S चं उत्तर आलेलं आहे. तर आपण आता काढूया S बरोबर काय. S = ut + 1/2 at² हे सूत्र आहे. त्यानुसार पहा, S बरोबर 0 गुणिले 1 अधिक 1/2 गुणिले 10 गुणिले 1. S बरोबर किती आला? म्हणजेच
10 गुणिले 1/2 म्हणजे एस बरोबर आला 10/2 म्हणजेच त्याचं टोटल विस्थापन 5 मीटर असं झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे पृथ्वी व चंद्र यांची वस्तुमाने अनुक्रमे 6 गुणिले 10⁻²4 किलोग्रॅम व 7.4 गुणिले 10⁻22 किलोग्रॅम आहे. त्या दोन्हीमधील अंतर 3.84 गुणिले 10⁵ किलोमीटर आहे. त्या दोन्हीमधील गुरुत्व बल किती असेल? तर जी बरोबर म्हणजे आपले गुरुत्व सिद्ध दिला आहे 6.7 गुणिले 10⁻11 Nm² × kg². तर आपल्याला याची आता उत्तर काढायची की त्यांचं दोघांमधील गुरुत्व बल किती असेल. तर ई म्हणजे अर्थ आणि MM म्हणजे मून, एम म्हणजे मून आणि ई म्हणजे अर्थ. तर एमई बघूया. एमई बरोबर 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम. MM म्हणजे चंद्राचे वस्तुमान 7.4 गुणिले 10⁻22 किलोग्रॅम. डी म्हणजे दोघांतील अंतर 3.84 गुणिले 10⁵ किलोमीटर म्हणजेच 1 किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटर बरोबर 3.84 गुणिले 10⁸ मीटर. तर याचं आपण याच्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. तर आपल्याला एफ म्हणजे बल किती आहे ते काढायचं आहे. मित्रांनो, कुठलाही प्रश्न सोडवताना तुम्हाला ही सगळी माहिती लिहावी लागते. त्याला मार्क असतात पेपरमध्ये, म्हणून ती लिहिणं गरजेचं आहे. तर त्याचं सूत्र काय आहे एफचं की GME म्हणजे GME GMM भागिले डीचा वर्ग हे सूत्र आहे त्याचं. तर त्या सूत्रानुसार आपण इथे मांडणी केलेली आहे की 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 6 गुणिले 10⁻24 गुणिले 7.4 गुणिले 10⁻22 ही प्रत्येकाची मांडणी केलेली आहे. हे काय म्हणतात त्याला, हे पृथ्वीचं गुरुत्वीय बल आहे आणि हे चंद्राचं आहे भागिले 3.84 गुणिले 10⁸ हे त्यांच्यामधील अंतर आहे. त्यानुसार मांडणी केल्यानंतर आपल्याकडे खाली उत्तर येतं की 6.67 गुणिले 6 गुणिले 7.4 गुणिले 10⁻11 गुणिले 10⁻24 गुणिले 10⁻22 छेद आपण इथे 3.84 गुणिले 10⁸ वर्ग केला होता ना, त्यानुसार इथे येतं 3.84 गुणिले 3.84 गुणिले 10⁸ गुणिले 10⁸ कारण इथे आपण वर्ग केलेला आहे. तर त्यानुसार खाली असं उत्तर येतं की F = 6.67 गुणिले 6 गुणिले 7.4 गुणिले 10⁻35 कारण यांची आपण बेरीज केली छेद 3.84 गुणिले 3.84 गुणिले 10⁻16 यांची बेरीज होते आणि 10⁻10 राहतो. तर पुढे उत्तर येतं F बरोबर 6.67 गुणिले 6 गुणिले 7.4 गुणिले 10⁻19 छेद 3.84 गुणिले 3.84. F बरोबर 2.96.14 गुणिले 10⁻19 छेद 3.84 गुणिले 3.84. आता यांचा खाली गुणाकार होईल. त्याचं उत्तर येतं 14.78 आणि यांचं उत्तर येतं वरती 296.14 गुणिले 10⁻19. त्यामुळे यांच्यातील बल 20.03 गुणिले 10⁻19 इतका आहे. तर त्यानुसार तुम्हाला इथे मेन उत्तरामध्ये कसं लिहायचं आहे की 2003 गुणिले 19 म्हणजेच जर त्याचं तुम्ही गुणाकारामध्ये रूपांतर केलं तर उत्तर असं येतं की F बरोबर 2 गुणिले 10⁻20 न्यूटन. तर हे उत्तर तुम्हाला तिथे पेपरमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. कळलं? शेवटचा प्रश्न आहे आपला प्रश्न 5वा उ. एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. तर आपल्याला इथे गुरुत्वीय त्वरण दिलेलं आहे 10 मीटर/सेकंड² असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल. तर पक्ष वेळ बरोबर T बरोबर 1 सेकंड, गुरुत्व त्वरण म्हणजे G बरोबर 10 मीटर/सेकंड², सुरुवातीचा वेग म्हणजे U 0 मीटर/सेकंड आणि साध्य काय करायचं अंतिम वेग म्हणजे V काढायचं आपल्याला. उंची विस्थापन म्हणजेच H बरोबर S, कारण विस्थापन पण काढायचं ना, ते पण आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर त्याची उकल बघूया. त्याचं सूत्र वापरायला लागेल आपल्याला इथे V = U + AT. आता A वापरून A काढून आपण G वापरतोय कारण आपल्याला इथे G सांगितलंय. जर G दिलेला असेल तर A काढून आपण G टाकायचा त्या सूत्रामध्ये. तर इथे दिलेलं आहे कारण, हे कारण पण तुम्हाला लिहायचं आहे. V = GT, V = 10 गुणिले 1 म्हणजे V बरोबर 10 मीटर/सेकंड. आपल्याला V चं उत्तर आलेलं आहे.
तर याच्यासाठी आपल्याला पुढे आता त्याचं काय सांगितलं होतं आपल्याला की चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा पूर्ण वेग किती असेल ते काढायचं आहे. तर त्यासाठी सूत्र आहे विस्थापन त्याचं काढण्यासाठी S = UT + 1/2 AT वर्ग. हे सूत्र आपल्याला इथे वापरायचं आहे. त्याचबरोबर 0 × 1 अधिक 1/2 × 10 × 1 चा वर्ग. S = 1/2 × 10 × 1. तर आता हे 2 पंचे 10 त्यामुळे 2 1 2 2 पंचे 10 त्यामुळे आपल्याला 1 × 5 × 1 म्हणजेच 5 × 1 बरोबर S. त्यामुळे त्याचं पूर्ण विस्थापन झालेलं आहे 5 मीटर. त्यानुसार आपला इथे सराव संच संपलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या धड्याच्या स्वाध्यायातील गणित सोडवण्यास मदत होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.